अतिवृष्टीमुळं पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, वावरात पाणी अजूनही खेळायले. शेती ही निसर्गाच्या भरवशावर आजही आहे. शेती आधुनिक झाली पाहिजेत, शेती डेव्हलप झाली पाहिजेत, असं प्रत्येकजण स्वप्न पाहतो. प्रत्येक शेतकरीसुद्धा स्वप्न पाहतो, शेती डेव्हलप झाली पाहिजे. पण निसर्गाच्या पुढं कुणाचंच काही चालत नाही. ही खरी सत्य परिस्थिती आहे. कोणतीच मॅनेजमेंट चालत नाही, कोणतं नियोजन चालत नाही. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, किती शेतीचं नुकसान झालं आहे. सोयाबीनचं पीक, उभं पीक आज पाण्याखाली गेलेलं आहे. एसी रूममध्ये राहून जे गोष्टी करतात, जगाचा पोशिंदा त्याला बिरुदावली देतात की जगाचा पोशिंदा आहे शेतकरी. पण शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी कुणीच लढायला तयार नाही मित्रांनो आज. तर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला एकवटून ही लढाई आपल्या प्रत्येकाला लढावी लागणार आहे, तर विजय भेटणार आहे. खूप अफाट अतोनात नुकसान झालेलं आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, जगाचा पोशिंदा शेतकरी कर्जमाफी मागतो आहे, पण हे सरकार कर्जमाफी देत नाही. बच्चूभाऊ कडू यांनी जो न्याय हक्कासाठी लढा लढला, त्याला महाराष्ट्रातून, अखंड महाराष्ट्रातून खूप मोठा सपोर्ट भेटला. कारण की शेतकऱ्यांच्या हक्काचं शेतकरी मागायले तो. शेतकऱ्याची परिस्थिती खूप बिकट आहे, हे सरकारनं ध्यानात घ्यायला पाहिजे. शेतकऱ्याचं पोटच या शेतीवर चालतं आणि ही बिनभरवशाची शेती आज तीही शेतकऱ्याची साथ सोडत आहे. कारण की निसर्ग हे अस्मानी सुलतानी संकटासारखं शेतकऱ्यावर येऊन कोसळत आहे. शेतकरी किती संकटाशी सामना करेल? खताच्या महागाईशी सामना करेल का निसर्गाशी सामना करेल का नेत्यांच्या भ्रष्ट नीतीच्या विरुद्ध हे शेतकरी सामना करेल? कुणाकुणाच्या विरुद्ध शेतकरी पुरेल? ही खरी शोकांतिका वाटते. दुसऱ्या देशात गेल्याच्या नंतर आपल्या इथले पंतप्रधान म्हणतात, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान म्हणतात आपली इकॉनॉमी 5 ट्रिलियनची इकॉनॉमी झाली, पण इथला शेतकरी मात्र इकडं कर्जापायी मरतो आहे. ही खरी शोकांतिका आहे. हे कुणं सांगायचं? ही सत्य परिस्थिती कुणा मांडायची? नेमकी कुणं ही सत्य परिस्थिती जर मांडायची असेल तर शेतकऱ्याचं काळीज लागतं. आणि शेतकऱ्याचं काळीज एसी रूममध्ये राहून घडत नसतं. त्यासाठी वावरामध्ये येऊन प्रत्येक क्षण बेजार व्हावा लागतो. तेव्हा कुठं ते काळीज येतं. त्या बापाच्या, त्या माईच्या वेदना त्या मुलानं अहोरात्र डोळ्यासमोर पाहिलेल्या असतात. तेव्हा कुठं त्याला त्या वेदनांची जाणीव होते. पण शेतकऱ्यावर नीती आखणारे अधिकारी, एसी रूममध्ये बसणारे अधिकारी काय जाणू शकतात हो शेतकऱ्याचे कष्ट, शेतकऱ्याच्या हलापेष्टा, शेतकऱ्यानं भोगलेल्या आत्तापर्यंतच्या यातना या सगळ्याला जर वाचा फोडायची असेल तर तुम्हाला आणि आपल्या प्रत्येक शेतकऱ्याला एकवटावं लागेल आणि या अन्यायाच्या विरुद्ध आपल्या प्रत्येकाला रणशिंग फुंकावं लागेल. शेतकऱ्यांना किती दिवस आपण सहन करायचं होईल? किती दिवस या यातना सहन करायच्या? याला कुठंतरी पूर्णविराम भेटला पाहिजे, कुठंतरी याचा अंत झाला पाहिजे. या शेतकऱ्यांच्या हलापेष्टा बंद होऊन शेतकऱ्याला सुद्धा सोन्याचे दिवस आले पाहिजेत. शेतकऱ्यानं सुद्धा त्याच्या मुलाबाळामध्ये स्वप्न पाहिलेलं असतं की त्याच्याही मुलाने मोठं व्हावं, त्याच्याही मुलानं उंच उंच शिखरांना गवसणी घालावी. पण हे संकट त्याची पाठच सोडायला तयार नाहीत. ही खरी शोकांतिका आहे. पण राजकारण्यांनी तरी लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा कर्जमाफीचा विषय निघतो तेव्हा हेच राजकारणी म्हणतात तिजोरीमध्ये चंचनाट आहे पैशाचा, पैसेच नाहीत तिजोरीमध्ये. पण जेव्हा यांच्या पगार वाढवायचे असतात तेव्हा विरोधक, सत्ताधारी सर्वजण एकत्र येऊन यांच्या पगारी वाढवतात, यांची मानधनं वाढवतात, त्यांची महागाई भत्ते वाढवतात. पण शेतकऱ्यांसाठी खताचे भाव कमी करू शकत नाही ते. कारण की तिजोरीवर बोजा वाढेल ही खंत वाटते, ही भीती वाटते यांना. आपल्याला जेव्हा द्यायची असते मदत तेव्हा भीती वाटते, पण यांचे खिसे जेव्हा भरायचे असतात तेव्हा यांना भीती वाटत नाही. अहो, कृषीप्रधान म्हणताना देशाला, जगाचा पोशिंदा म्हणताना शेतकऱ्याला, अहो तेच जर मेला तर जग कशावर चालणार आहे? कृषीप्रधान म्हणून देशाचा मान वाढतो, पण या देशाला मातीमध्ये जाताना तुम्ही पाहू शकता का? अन्ना वाचून मरताना या इथल्या माणसांना तुम्ही पाहू शकता का?
अखंड जगाचं पोट हे शेतकऱ्याच्या कष्टावर अवलंबून आहे. शेतकऱ्याच्या या शेतीमध्ये जे पीक घेतं त्या पिकावर अवलंबून आहे. मग हे कधी कळणार आहे या अधिकाऱ्यांना, या नेत्यांना आणि या राजकारण्यांना? ही खरी शोकांतिका वाटते. मित्रांनो, या अन्यायाच्या विरुद्ध आपल्या प्रत्येकाला रणशिंग फुंकावं लागेल. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध दुसरा कुणीच संघर्ष करत नसतो, तर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध आपल्याला स्वतःला रणशिंग फुंकावं लागेल. तेव्हा कुठं आपल्या शेतकऱ्याला न्याय भेटेल. आणि यासाठी कर्जमाफीचा विषय अखेरपर्यंत, जोपर्यंत कर्जमाफी भेटत नाही तोपर्यंत आपल्याला लावून धरायचं आहे. आणि हे युद्ध आपल्याला प्रत्येकाला जिंकायचं आहे. कोणता अधिकारी आपल्याला मदत करणार नाही, कोणता राजकारणी आपल्याला मदत करणार नाही. त्यांचे तळवे चाटणं बंद करा शेतकऱ्यांनो. आणि आपल्या हक्कासाठी, आपल्या न्याय मागण्यांसाठी आपल्या प्रत्येकाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध एकजूट निर्माण करावी लागेल. तेव्हा कुठं हे यश आपल्याला भेटणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि शेतकऱ्यांमधल्या न्यायासाठी शुभम भोसले या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपला आवाज बुलंद झाला पाहिजे, हा एकच माझा स्वार्थ आहे. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.